नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माने कोचिंग क्लासेस येथे एक छोटासा खेळ खेळणार आहे. खेळ म्हणजे फक्त तो खेळ नाही तर मुलांचं नॉलेज चेक करायचं आपल्याला. आज जो सण आहे दसरा, दसरा हे कोणत्या घटनेवर आधारित आहे? रामायणावरती. मग आपण एक छोटासा खेळ असा खेळणार आहे की दोन ग्रुप आहेत आपल्याकडे. एक ग्रुप आहे मुलांचा, एक ग्रुप आहे मुलींचा. मुलं जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर मुलींनी द्यायचंय, मुली जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर मुलांनी द्यायचंय. आणि सरते शेवटी 20 मिनिटांचा खेळ आहे. 20 मिनिटांमध्ये जे कोणी हरलेल्या टीमनं समोरच्या टीमला पार्टी द्यायची आहे. आर यू रेडी? करायचं स्टार्ट. ओके. पहिलं टर्म कोणाला द्यायचं? मुलींना का मुलांना? मुलांना चान्स देऊ पहिला. लेडीज फर्स्ट. ठीक आहे, घ्या. चला. हा, घाबरत नाही आम्ही. हा, चला चला, ठीक आहे, काय अडचण नाही. चला, करा सुरू. आपले ब्रह्मास्त्र. रडायचं काय? दिसता तुम्ही पण दिसता, त्यांना घेऊ. कोण विचारतो पहिला प्रश्न? तिथे बस ना. तिथे बस. पहिला प्रश्न कोण विचारतो? विचारा लवकर, चला, हारायचे तुम्हाला. घाबरले का? विश्वामित्र ने बनाया हुए आश्रम का नाम क्या था? आश्रमाचं नाव काय? नाही माहिती आम्हाला. चला. हा, सांगू सर? चला. हा, मुलांमधून कोण नाही इंटरेस्टेड? माग म्हणजे तुम्ही काय आले फक्त चहा प्यायला? हा, वाट पाहणार आहे. हा, चला विचार. प्रश्न आहे का? भक्त हनुमानाच्या मुलाचे नाव काय होय? परत परत परत. राम भक्त हनुमानाच्या मुलाचे नाव काय? हनुमानाच्या मुलाचे नाव काय? राम भक्त हनुमाना. हा, तर कळलंय मला तो प्रश्न. सांगू शकता उत्तर? काय अडचण नाही आम्हाला. उत्तर नाही ना. लवकर लवकर. हारायचं रे तुम्हाला, तान्ना घेऊ. तुम्ही काय काय सापडणार तुम्ही? अरे उत्तर सापडत थोडी असते. अरे येडे आहे का तुम्ही का काय? म्हणजे उत्तर शोधले का? अरे उत्तर डोक्यात आहे. प्रश्न पाहिजे फक्त आपल्याला, उत्तर डोक्यात पाहिजे. ठीक आहे ना, हरले ना आता, घ्या ना मंजूर करून. कशात रडायचं का? आपण उत्तर आपल्या उत्तरातून द्यायचं. चला लवकर लवकर. हा, चला, एक 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 एक. हा, चला पुढं. एक एक. पोरं विचारा प्रश्न लवकर, जरा वेळ कमी आमच्याकडं. आम्हाला चहा प्यायची आहे. हा, जोरात. श्रीरामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? रामचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? गोस्वामी. बरोबर आहे उत्तर? आणखी बोल त्या उत्तर. आम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. तुलसीदासांनी ते नाही लिहिलं. तुलसीदास यांनी रामायण लिहिलेलं आहे. रामचंद्र मानस हे गोस्वामी यांनी लिहिलेले आहे. एक मिनिट सर्च करायचं. सर्च करू आपण. सर्च करते ना, काय अडचण नाही. ठीक आहे. अबे सर, खुद कर रहे ना, वो करन देना, उनको काम करन देना. जय श्रीराम. लाल आवाज 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 लवकर. हो सर.
काय नाव सांगितलं त्यांनी? काही नाही सांगितलं. तुझं उत्तर काय उत्तर काय आहे? सांगितलं त्यांनी? काही सांगू उत्तर, तुम्ही काय उत्तर काय आहे? त्यांनी काय सांगितलं उत्तर? हा, चुकीचं आहे उत्तर. गोस्वामी चुकीचं आहे. काय उत्तर? तुळशीदास. ए तुलसीदास आहे ना रे, काही सांगता का? ठीक आहे, जाऊ दे. हा हा. सांगतो प्रश्न आता. हा, 2 आहे यांच्यावरती. हा. पूर्ण नाव काय तुझं आजचं? लवकर. रुको रुको. सर त्यांचं पूर्ण नाव नाही दिलेलं इथं. टाक ना तुलसीदास यांचे पूर्ण नाव. क्या बोला? हा, गोस्वामी त्यांचं पूर्ण नाव. हा चला नेक्स्ट क्वेश्चन. हा. महर्षी वाल्मिकी नाव ऐकलं का? ऐकलं ना? ठीक आहे. महर्षी वाल्मिकी यांचे जे ऋषी होते, सॉरी हे जे ऋषी होते महर्षी वाल्मिकी, यांचं लहानपणीचं नाव काय? हा, एक मिनिट. रत्नाकर. रत्नाकर. वा वा. एक पॉइंट आपल्यावर झालेला आहे. आता चला प्रश्न. कोण कोण जर मला तिथं कोणी मोबाईल मध्ये बघताना दिसलं, मोबाईल ए नको मोबाईल बघू रे. हा, दुकान डायरेक्ट चहा लागून जाईल ना. आपण जिंकणारच आहे. Direct चहा लागून जाईल, समजा का? एक हा? हा ते काय. हा चला चला टाइम कमी आहे. हा एक का एक तुम्ही दिला, एक आम्ही द्या. हा चला एक एक एक. कोणत्या वैद्याने रामाला लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणायला सांगितली? सर, प्रश्न असा आहे, कोणत्या वैद्याने श्रीरामाला जेव्हा लक्ष्मण एका जखमी झाले ना, त्यांचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी आणायला सांगितलं? सुश्रुत. बरोबर का काय? उत्तर? नाही. काय सांगितलं? नाही सुश्रुत. नाही, सुश्रुत नाही. नाही, चुकीचं आहे. काय? ए 2 मिनिटं सांगतो आन्सर. पंडित सांगा. अर्जुन पंडित. हनुमानाने. हनुमान यांनी आणली होती ती. बरं ठीक आहे, नाही माहिती. हा हा. काय आहे उत्तर? सुशेन. ठीक आहे आज चालेल. जवळ जवळ तुम्ही 2 झाल्या जरा. 2. ए 2. अरे एकच सांगितलं तुम्ही. हा ना मग. नाही, बोले, बोले. ते पॉइंट मी कसं धरतो माहिती का? हा. समजा आम्ही एक सांगितलं, तुम्ही सांगितलं, ते एक एक झालं. हा. अच्छा अच्छा. सांग उत्तर किती बरोबर येणार आहे? अच्छा. एक एक उत्तर बरोबर येईल. हा. बरोबर लक्ष ठेवा फक्त. बरोबर आहे ना, तेव्हा आपण काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं. हा, राजा दशरथ यांच्या दरबारात 2 पुरोहित होते. त्या पुरोहितांचं नाव काय? मी फटका देईन तिथे येऊन. हा उत्तर सांगायला, उत्तर सापडायला सांगितलं होतं तिला. हाँ बस उनको ध्यान रख रहे भाई तू. चीटिंग कर रहे हो. देखो चाय कम गिरेंगे फिर बात करेंगे. ए पोरी हो, बनव तुझ्या रे. हाँ काय म्हणलं? यही नाही ना. हा चल सांगा प्रश्न झाला. माहिती नाही. सांगा प्रश्न. हा, प्रश्न सांगा पोरी हो. असं नाही मोजायचं, फक्त प्लस सांगितलं. आपण प्लस जास्त असले ना आपण जिंकलो. हा चालू. हे माईक दे जवळ. लक्ष्मणाला बाण कोणी मारला? हा. विचार जवळ. लक्ष्मणाला बाण कोणी मारला? ए कोणी मारला रे भाऊ? इंद्रजित याने मारला. बरोबर आहे का पोरी? हा.
ओके. 2-1. हा काळे 2-1. रामानी जो बाण उचलला होता तो किती किलोचा होता? श्रीरामांनी जो बाण उचलला तो किती किलोचा होता? हा लग्नच नाही मला. अभ्यास काय केला पुढे? म्हणजे प्लस मोजायचं. क्वेश्चन पण नाही काढले वाटतं आपण. 2-1. हा चला लवकर टाइम कमी. हा चला हुशारा. ए चला दे बापरे. बच्चे अभी हो. हा चला मागं काहीच पूछो. नाही केलं तुम्ही काय? हा चला विचारा प्रश्न विचारा. आम्ही +2 आहे. आम्ही तुम्ही +1 आहे फक्त. चला हा ना. प्रश्न. आम्हाला हेच माहिती नव्हतं. हा रामायण पण महाभारत जाण्याचे रामायण जाण्याचे अर्ध्या महाभारतावर घेऊन आले. महाभारत कोणी सांगू शकतो. चला रामायण चला. त्याने ती बिचारी जाऊ दे. ए, चला प्रश्न विचारा. काय माहिती आम्हाला. वेळ कमी प्रश्न आपल्याला. विचार पूर्वी. प्रश्न विचारा. 2-1 2-1 2-1 2-1. आवाज आवाज आवाज. उर्मिला कोणाच्या पत्नीचे नाव होते? प्रश्न विचारले. लक्ष्मण यांच्या पत्नीचे नाव उर्मिला होते रे भो. ए बस आता आमची बारी. आमची आमची हनुमान यांचा गदा किती किलोचा होता? हनुमान यांचा जो गदा होता तो किती किलोचा होता? ठीक आहे ठीक आहे. आम्ही जो विचारलं त्याचं उत्तर सांगा पहिले. हा नाही मालूम नाही मालूम. चल हा चला विचारा. आम्ही फक्त प्रश्न विचारायची तयारी केली इकडं. अच्छा, उत्तराचे नाही गेले. उत्तर काय वो क्या होता है? नाही नाही नाही. आपण फक्त काय ठरवलं प्लस वालेच मग. हा. आपण 3-1 आहे ना. अरे काय उत्तर सांगण्याचं जास्त ते हरले होते आतापर्यंत. पण जाऊ दे चालते की. हा चला. हा प्रश्न विचारायचा आहे. बालीच्या मुलाचे नाव काय होते? अंगद. महाभारताचं सांगलेलं माहिती आहे. प्रश्न विचारला चला. ऑन द रेकॉर्ड बोलून नका नाही. रावणाचे नाव रावण कोणी ठेवले? रावणाचे नाव रावण कोणी ठेवले? शिव. शिव शिव शिव. सर 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 ए पोरो नका ना रोडू. अरे नका ना रोडू. अरे नका ना रोडू. अरे एकच बरोबर. अरे दिला 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 दिला. हा. काय नाव आहे? शिवचं का? शिव काय? शिवने ठेवलं होतं भगवान. शिव कोण? 2 मिनिटं. शिव काय? असं शिव काय? पुढं मागं काय? डोंबरे पुढं मागं काय? शिव काय? शिव काय? शिव काय? शिव हे बघा. शिव माझ्या पुतण्याचं नाव आहे. त्याने ठेवलंय का? ऐका ना. आता कळलं कोण रोड राहिला. तर आम्ही असं प्रश्न विचारलेले पोरांना उत्तर बरोबर दिले देऊन टाकले. अरे एक मिनिट. एक मिनिट. अरे एक मिनिट. अरे अरे एक मिनिट ऐकून ते घ्या ना. सर. अभय सर तुम्हाला काय वाटतं? शिव हे उत्तर बरोबर वाटतं तुम्हाला? ते बरोबर. ऐका ना सर. चल ठीक आहे मी सांगतो. शंकर महादेवांनी ठेवलेलं आहे त्यांचं नाव. आपले काम आपण फक्त लीड हा, होऊ द्या. विचारा विचारा.
एकदा लीड आली का धिंगाणा काय विचारा विचारा चला. ए ए, एक यांनी 7-8 मिनिटं बाकी तर चला. हा चला. तुमची बारी ना आपली बारी आहे, पुरू हा आली ना तुम्ही काय मानले? कोणते एक मिनिट आवाज हा प्रश्न विचार. शर्पणखाचा जन्म कुठे झाला? घरात. हारले ठीक आहे ना, देतो ना उत्तर. प्रश्न मला शूर्पणखा माहिती का? तिचा जन्म कुठे झाला? म्हणजे काय सांगायचंय? गावाचं नाव सांगायचंय, शहराचं काय देशाचं? नाही जागेचं स्थळाचं स्थळाचं का? आरोलीच्या पर्वत रांगांमध्ये नाही असं काही ठिकाणाचं नाव नाही माहिती मला. ठिकाणी आरोलीच्या पर्वतांमध्ये नाही का? निलगिरीचा पर्वत. महादेव पर्वत डोंगर ठीक आहे, आता आमची बारी. बेटे फोन आहे घेऊ काय मी देख रे तू बरं झालं. 4-2. सर तुम्ही हारले. काय म्हणणं आहे? ऐक ना मी अगोदर म्हणतो तुम्हाला आठवतं का पहिली जी भेंडी झाली अरे ना, काय अशी भेंडी? ते उत्तर दिलं होतं बघा, तर त्यांनी ते पण गुगलवरती बघितलं होतं आणि आता पण ते मागे त्यांचं चालू होतं. अरे तर आता उत्तर कोण दिलं? अरे नाही म्हणजे ते बोललो ना आम्ही. त्याने हो सर म्हणजे ते गुगलचा वापर करते मागे 2 मिनिटं. आम्ही प्रश्न उत्तर कोण दिले? त्यांनी दिले का दिले? 1-2 प्रश्न उत्तर दिलं ना कोणी दोन? पोरांनी. अरे अरे यांनी सांगितलं होतं. सर, हो, सांगतो. अरे 2 मिनिटं. यांना सांगितलं होतं उत्तर. कन्फर्म करा सांगत होते. अरे मग सांगितलं नाही त्यांनी उत्तर. कोणी लक्षात नाही दिलं. आम्ही सांगितलं उत्तर. मी काय म्हणतो ए, कोणाला मोबाईल? ऐक ना रेकॉर्डिंग चालू आहे. ए ठेवून दे. हा चल. हा पुढं आपल्या हे बघ काय. नाही सर 4-3 हा 4-2. 4-3 एक उत्तर दिलं ना परत. अरे 2 मिनिटं. अरे 4-2 ना उत्तर कुठे दिलं तुम्ही? उत्तर कोणतं दिलं तुम्ही? शिवराज सांगितलं आणखी काय सांगितलं 4-2. बापरे. हा थोडस होतो. नाही एवढं नको जाऊ. ओके यार पण दिसले सोपं आहे. नाही ओके. जे जनक राजे होते, जनक ते कोणत्या राज्याचे राजे होते? मला असं वाटतं की त्या राज्याचं नाव सांगा त्यांच्या. चंद्र पुढे अरे मी पुढे अरे तुझ्या प्रश्नामध्ये आहे ते. हॅलो 10 मिनिटं 3.5 टाइम दिलेला का? राज्य आहे का जनकपुराचे नाही ना. हा. अरे त्या नावानं जे महासीता आहे का त्याला त्या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आता तुम्हाला उत्तर व्हॅलिड नाही ते पण सांगाल तुम्हाला की सीता आहेत ना त्याला त्यांच्या नावानं सुद्धा ओळखलं जातं त्या राज्याच्या. सांगू का? मिथिला. त्याला नाही बघ मिथिला नरेश म्हटलं जातं त्याला. नाही ते निगेटिव्ह सोडून द्यायचे. हा चला विचारा. विचारा लवकर विचारा.
5 मिनिटं बाकी बरं का फक्त आता. लवकर यार पटकन. इंद्रजितची हत्या कोणी केली होती? लक्ष्मणाने केली ना. अरे देवा. 5-2. किती बारी? हा आवाज आवाज. ओके. सिंपलचा प्रश्न आहे, एकदम सिंपल. श्रीराम कोणत्या डोंगरावर सुग्रीव आणि हनुमान यांना भेटतात? Famous. नंतर बघा नंतर. आरवलीच्या डोंगरात. ऋष्यमुख. ठीक अरे आहे. श्रीराम हे सुधीर आणि लक्ष्मण यांना कोणतं डोंगर होते माहिती? नाही. सुग्रीव आणि हनुमान. सुग्रीव आणि हनुमान. आम्ही उत्तर पुढच्या वेळेस करू. किष्किंधा. हा इश्किंद म्हणून. हा विचारा. विचारा पटकन. ए, प्रश्न विचारा प्रश्न. 2 मिनिटं बाकी बघता. 2 मिनिटं. हा 2 मिनिटं बाकी बघता. हा अरे माहिती असेल सर्व. मला सर्व विश्वास नाही आहे. सर्व असे कॉमन प्रश्न माहिती आहे. डीप माहित नाही डीप. सर असे प्रश्न पटकन उत्तर देते. विचारू का? सर ऐका रे. रावणाने सीतेला ज्या रथामध्ये आणलं होतं त्या रथाचं नाव काय होतं? पुष्प. हा सर पुढं. ए, तुम्ही मागच्या फक्त शिल्लकपणा करू नका बरं का. चहा मग तुम्हाला अर्धी देईन मग मी. हा प्रश्नांचा आहे दमदरा. हा ठीक आहे. हा चला विचारा. आमचं विचार आहे ना. ठीक आहे. ऐका पोरियो ऐका. वनवासातून परत आल्यावर श्रीराम यांनी आपल्या जटा कुठे कापल्या होत्या? आधी काय म्हणतो आम्ही प्रश्न करून आलो सर. उत्तर पुढच्या टप्प्याला. पार्ट 2. ऐका. चल ठीक आहे. हरले. हा 6-2 टाइम वेस्ट झालं, करत झालं. हा ऐका. पत्करला यानंतर यानंतर अभय सरला खूप काही गोष्टी माहिती आहे. त्या मुद्द्यावरती आपण छेडू. तो मुद्दा आहे महाभारत. ठीक आहे. ठीक आहे. दिला चान्स. आम्ही इकडूनच आहे. हा तुम्ही- अरे, अभय सरला तुमच्याकडून घ्या. हा ऐका. महाभारत घ्या, रामायण घ्या, नाही तर मग भारताचा कालखंड घ्या, इतिहास घ्या भारताचा. हे बघा तरी सुद्धा जिंकणार कोण? चला विषय काय माहिती? अशा प्रकारे हा खेळ संपला आहे असं मी घोषित करतो. विनर कोण आहे? काय होत नाही. हिप 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 हिप. चलो एक हारसे